श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. एकादशीनंतर येणारा 28 नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी प्रदोष आलेला आहे. या प्रदोषला भगवान शिवाची संपूर्ण परिवाराची विधिवत पूजा केल्याने दुर्भाग्य बदलतं. 7 पिढ्यांचे दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं. पण श्रद्धेने आणि विश्वासाने भगवान शिवाची पूजा आराधना केली पाहिजे. पंचांगानुसार कृष्ण पक्षामधील येणारी त्रयोदशी तिथी म्हणजे प्रदोष 28 नोव्हेंबरला सकाळी 5:24 प्रारंभ होत असून रात्री 8:06 आहे. या कालावधीतच भगवान शिवशंकरांचे आणि संपूर्ण परिवाराची आराधना केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होते. प्रदोष दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर भगवान शिवाच्या मंदिरात किंवा घरच्या पूजास्थळी जवळ साफसफाई करावी. हे सर्व करत असताना भगवान शिवाचे अखंड नामस्मरण ठेवावे. पूजा पाठ झाल्यानंतर संकल्प करावा. जी काही तुमची इच्छा आहे ती भगवान शिवाला सांगावी आणि संकल्प घ्यावा. त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती दूध, बेलपत्र, धतुरा इत्यादी मनोभावे अर्पण करावे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर एक शिव चालिसाचे पठण करावे. त्याचबरोबर भगवान शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जाप ठेवावा. यामुळे भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. प्रदोष काळात भगवान शंकराचे 100% चमत्कारिक सौभाग्यप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावशाली उपाय. मान्यता आहे की या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा आराधना केल्याने भक्तांची जी काही मनोकामना इच्छा आहे ती पूर्ण होते. आयुष्यात सुख शांती समृद्धी येते. आणि प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवाची आणि शिवलिंगात अद्भुत शक्ती असते. म्हणून प्रदोष दिवशी प्रदोष काळात मनोभावे पूजा करतो. शिवलिंगाजवळ एक दिवा प्रज्वलित करतो. शिवलिंगावर 1 लोटा जल समर्पित केल्याने त्याच्यावर सदैव भगवान शिवाची कृपा राहते. सर्व भक्तांच्या जीवनातील दुःख समाप्त होतात. या दिवशी भगवान शिवाबरोबर माता जगज्जननी जगदंबा माता पार्वतीची पूजा आराधना केल्याने आपल्या जीवन सुखमय होते. अशी मान्यता आहे की या भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव जीवनातून नष्ट होतो, दूर होतो आणि ग्रहांचा शुभ फळ प्राप्त होतो. नंबर 1. विष्णू पुराणात स्कंद पुराणात असे म्हटले आहे की भगवान नारायण स्वयं आवळाच्या झाडाखाली प्रदोष दिवशी प्रदोष काळात विश्राम करतात. तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली बुडामध्ये फक्त 1 चिमूटभर हळद भगवान हरिहर महादेव या नावाने स्मरण करत मनोभावे समर्पित करावे आणि नंतर पूर्वेकडे तोंड करून त्या हळदीवरती 1 लोटा जल मनोभावे हरिहर महादेव स्मरण करून समर्पित करावे. पण एकच नियम ठेवायचा आहे की या प्रदोषपासून पुढील येणाऱ्या प्रदोषपर्यंत दररोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरात धनाची प्राप्ती होते. माता लक्ष्मी सदैव घरात नांदते. 2. जेव्हाही आपण शिवाची पूजा अर्चना नामस्मरण करतो तर ते उभे राहून भगवान शिवाची पूजा करू नये किंवा नामस्मरण करू नये. बसूनच जल अर्पण करावे. जेव्हा भगवान शिवाला जल अर्पण कराल तर ते पहिले नंदीचे पूजन करावे, नंतर गणेशाचे पूजन करावे, नंतर कार्तिकेयांचे पूजन करावे, त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे, त्यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतरच जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवटी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे. तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात. 3. प्रदोष दिवशी प्रदोष काळात शुद्ध 1 लोटा जलामध्ये लाल किंवा पिवळे चंदन टाकून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचे स्मरण करत समर्पित करा. भले तुम्ही व्रत करा अगर ना करा, पण तुमचे जे काही मनोकामना आहे ती या 1 लोटा जलामुळे नक्की पूर्ण भोलेनाथ करतील. 4. मासिक प्रदोष किंवा शिवरात्री 12 महिने येते. प्रत्येक प्रदोषला किंवा मासिक शिवरात्रीला व्रत करा अगर नाही करा. एक नियम ठेवा की प्रदोष दिवशी या 3 ठिकाणी मनोभावे दिवा लावावा. या ठिकाणी दिवा लावल्याने 3 महिन्याच्या आत सौभाग्यासाठी असो किंवा तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल तर तो शिवशंकर माता पार्वती नक्की पूर्ण करणार. पहिला बेलपत्राच्या झाडाखाली 1 दिवा, पण त्या दिव्यात शिवशक्ती अशा 2 वाती लावून मनोभावे प्रज्वलित कराव्यात.
दुसरा, शिवमंदिराचा आणि शिवाच्या मंदिराच्या चौकटीत एक दिवा लावावा, पण त्यातही 2 वाती शिवशक्ती या नावाच्या लावून दिवा प्रज्वलित करावा. तिसरा, आपल्या आवळ्याच्या झाडाखाली एक दिवा, पण त्या दिव्यात 2 वाती शिवशक्ती या नावाने प्रज्वलित कराव्यात आणि मनोभावे नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे ती हृदयापासून त्या भोलेनाथाला प्रार्थना करावी. भगवान शंकराने माता पार्वतीला मनापासून सांगावले. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती जी काही इच्छा आहे ती पुढील येणाऱ्या प्रदोषपर्यंत नक्की पूर्ण करतील. 5. प्रदोष दिवशी बुध ग्रहाशी संबंधित वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान शिवाच्या आशीर्वादासह बुध ग्रहही तुमच्या पत्रिकेत बलवान होतो. प्रदोष दिवशी हिरव्या भाज्या, सोललेले हरभऱ्याची डाळ दान करा किंवा गाईला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला आत्मसन्मान मिळतोच, पण मानसन्मानही मिळतो. शिवाचा आशीर्वाद कायम प्राप्त होतो. 6. नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहे. कुंडलीतील शुक्र दोष असल्यास विवाहात अडथळे येतात. विवाह जमण्यास अनेक अडथळे येतात. जमलेले विवाह मोडतात तर शुक्र बलवान होतो. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पाण्यामध्ये मध आणि पांढरे तीळ टाकून महादेवाच्या शिवमंदिरात शिवलिंगावरती मनोभावे अभिषेक करावा आणि एक तुपाचा दिवा मनोभावे शिवशक्ती म्हणून प्रज्वलित करावा आणि प्रार्थना करावी, तर तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल. 7. शिवपूजा करतेवेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे. दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे. याविषयी शास्त्र सांगतील की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे, कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. याविषयी शिवमहापुराणातही लिहिले आहे. शिवभक्त आणि नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावूनच पूजा विधी करावी आणि आपल्याकडे रुद्राक्षमाळ असेल किंवा रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी. भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे. 8. भगवान शिवाच्या पूजेमध्ये या 7 वस्तू आपल्यापाशी असल्याच पाहिजे. पहिली वस्तू म्हणजे बेलपत्र. असे म्हणतात की जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल तर बेलपत्र विना पूजा करू नये. बेलपत्र जर मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावे. भगवान शिवाला परत ते मनोभावे अर्पण करावे. जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे. सुवर्णमालेचे एवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याने आहे. त्यामुळे भगवान शिवाच्या शिवलिंगावर पूजेमध्ये बेलपत्र हे असलेच पाहिजे. नंबर 9. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या घरून शुद्ध 1 लोटा जल घेऊन गेले पाहिजे. जोपर्यंत 1 लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे फळ प्राप्त होते. त्या जलात काळे तीळ टाकून मनोभावे अर्पण करावे. भगवान शिवाला जलाची धार अत्यंत प्रिय आहे. 10. भगवान शिवाला चंदन, भस्म, इबीद हे अत्यंत प्रिय आहे. भगवान शिवाला भस्म किंवा चंदन अवश्य लावले पाहिजे. शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे. त्याचे दुर्भाग्य नष्ट होते. जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात. 11. चौथी गोष्ट तीळ. तीळ हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. भगवान शिवाच्या शिवलिंगावर 1 तिळाचा दाणा अर्पण केल्याने 100 अश्वमेध यज्ञाचे फळाची प्राप्ती होते. तीळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे आणि 108 तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. भक्त भगवान शिवाला तीळ अर्पण करतो. तीळ आणि भगवान शिवाची पूजा अर्चन करतात. 12. पाचवी गोष्ट आहे दीप प्रज्वलन. भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते, सद्गती प्राप्ती होते, तसेच सद्मार्गाची प्राप्ती सुद्धा होते. त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही. त्यामुळे शिवपूजेमध्ये प्रदोष, अष्टमी, सोमवारी, शिवरात्री दीपदान अवश्य करायला पाहिजे. 13. 6वी गोष्ट आहे म्हणजे पुष्प.
भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे. आपल्या श्रद्धा भक्ती भावाने केवड्याचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला मनोभावे अर्पण करावे. शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने, हस्तकमलमध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा कायम विद्यमान राहते. आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते. त्यामुळे भगवान शिवाला मनोभावे पुष्प अर्पण केले पाहिजे. 14. सातवी गोष्ट आहे नैवेद्य. भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी. खीर घेऊन जाऊ शकत नसाल तर गूळ भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे. नंबर 15. भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा. भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य अर्पण केला पाहिजे. भगवान शिवाची प्रदक्षिणा अवश्य केली पाहिजे. जे तुम्ही चुकून माकून पाप केलेले असते त्या पापापासून मुक्ती मिळते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमः शिवाय टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. शिव 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 ओम नमः शिवाय हर हर महादेव. धन्यवाद.